गुरुजी, काल देवीच्या समोर कुंकुमार्चनात ठेवलेला जो नारळ आहे ना प्रसादाचा, तो देता का मला? तो मला समीर अर्पिताला प्रसाद म्हणून द्यायचा आहे. नक्की द्या. देतो. अरे देवा, हा कसला अपशकुन, हा कसला संकेत आहे तुझा? प्रसादाचा नारळ असा भंगलेल्या अवस्थेत. तू नक्की काय सांगू पाहतेस आई? समीर अर्पिताच्या आयुष्यात पुढे येणाऱ्या वादळाची तर ही नांदी नाहीये ना? जी, हे चांगलं लक्षण नाहीये हे समीर. पुढे घडणाऱ्या काहीतरी वाईट आजी, मी तुला विनंती करतो, आता थोड्या वेळात अर्पिता मॅडम इथे येणार आहेत. हे त्यांना कळता कामा नाही, प्लीज. पण आजी प्लीज. अरे पण समीर, आजी माझ्यासाठी. अगं आत्ताच त्या एवढ्या मोठ्या आजारपणातून उभ्या राहतात. देवीची सेवा पूर्ण झाल्यावर आता आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होईल असं त्यांना वाटत होतं. मला त्यांचा हा विश्वास तोडायचा नाहीये. या सगळ्यातलं आपण त्यांना काही सांगायचं नाहीये. आणि अगं तूच म्हणतेस ना, जे देवी कधी कोणाचं वाईट करत नाही, ती आमचंही वाईट का करेल? आत्ता हे सगळं अर्पिता मॅडमला सांगून त्यांना नाउमेद करण्यात काय अर्थ आहे सांग? तुझं म्हणणं पटतंय मला, पण अर्पिता इथे आल्यानंतर नारळाबद्दल विचारेल. तिला काय सांगायचं मी? देवी, मी हे सगळं माझ्या बायकोसाठी करतो. हा जर अपराध असेल तर या अपराधाची शिक्षा मला होऊ द्या. माझ्या बायकोची काही चूक नाही यामध्ये. मला क्षमा कर. हा नारळ विसर्जित करून येतो. आई, तुझ्या मनात नेमकं काय आहे मला माहित नाही, पण ही पोरं भली आहेत. त्यांना जप, आणि त्यांच्या या खोटेपणाला मी पाठीशी घालतेय ना. मला क्षमा कर ग आई. जा, दर्शन घ्या.